तर राम राम मंडळी, पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर आज आपण काय करणार आहे ते तुम्हाला पांडू सांगेल. तर आपण आज करणार आहे व्हाईट सॉस पास्ता. जो पास्ता तुम्ही रेस्टॉरंटमध्ये खाता तो पास्ता तुम्हाला 100-150 किंवा 200-300 रुपयांची कॉस्ट असते. ऍक्च्युअल आपण बघूया घरी पास्ता बनवताना मला किती खर्च येतो, काय खर्च येतो, तो सगळं तुम्हाला सांगूया आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. चला आता आपण बघूया पास्ता. आइए देखते हैं, मजा आएगा. तर भावांना आता आपण चाललोय पास्ता आणायला. तर बघू घेऊ आता पास्ता वगैरे जे जे आपल्याला काय सामान लागेल ते आपण घेऊ, नाही का. चला आता आपण पास्ता घ्यायला तर घेऊया पास्ता. घेतोय भावांना आता आपण पास्ता. कुठला घेतला? हा वाला घेतलाय भावांना. एवढं सामान घेतलंय भावांना. हा तर भावांना जसं की तुम्ही बघितलं असं आपण आता घेतलंय सामान. आता जाऊया घरी आणि बनवूया. चला. तर आपण पास्ता घेऊन आलेलो आहे. आपण काय काय सामान आणलेलं आहे सगळं. तर शिमला मिर्च, एक कांदा, लसूण, कोथिंबीर, हे आपण पास्ता आणला, हे दूध आणले आपल्याकडे, ऑरेगॅनो चिली फ्लेक्स, हे बटर आणि हे चीज आणि कॉर्न आणि मैदा, त्या सगळ्या आपल्या सामग्री आहे. बाकी सगळे कांदा, लसूण आणि शिमला मिरची घरी होती, कोथिंबीर घरी होतं, बाकी सामान आपण विकत आणले. तर आता आपण बनवूया पास्ता. चलो भाई देखो अब मैं क्या करूं. पास्ता आपल्याला काय करायचंय, आपण व्हेजिटेबल्स कट करून घ्यायचे. व्हेजिटेबल्स कट करायच्या आधी आपण पास्ता बॉईल करून घेऊया. त्या शेगडीवरती आपण भांड, ज्याच्यामध्ये पाणी आपण ऑलरेडी टाकून ठेवलेलं आहे. तर हे शेगडीवरती ठेवणार आपण आणि चालू कर. शेगडी आपण चालू केलेली आहे. तर पाणी ना पूर्ण, तर त्याच्यामध्ये नंतर पास्ता थोडं पाण्यामध्ये थोडं मीठ ऍड करायचं. आपण पास्ता आणलेले आहे. 10 रुपयाला एक पॅकेट होतं पास्ता, नाही पाणी गरम करून 10 रुपयाला एक पॅकेट आहे ना. हो, 10 रुपयाला बघा तुम्ही क्वांटिटी बघू शकता. चांगली आली, विश्वास आहे तुम्हाला, चांगलीच क्वांटिटी आली 10 रुपयाला. आता आपण पाणी पास्ता टाकून पास्ता तोपर्यंत आता आपण पास्ता बॉईल होईपर्यंत आपण बटर वगैरे फिल्म वगैरे सगळं पास्ता आधी घेऊ. आपण क्वांटिटीच करतो. तुम्ही बघितलं असेल लास्ट ब्लॉग तर चम्मच, याला मी चम्मच, सॉरी चम्मच म्हणतो, पण आता याला कळायला पाहिजे आपण पास्ता बनवायचा चम्मच बघा कुठला घेऊन तू सांगितलं त्यानंतर मोठं तवा पाहिजे, हलवायचं पाहिजे का? हलवायचं. अरे हे चिपत तास नाही. फर्स्ट टाइम चालू आहे बाबा दुसरं. तू बरोबर कांदा कापायला दिला रे मला. तर मास्टर शेफ अभिजित गायकवाड आणि मी स्वतः पांडुरंग चांगली. तर आम्ही असंच नवनवीन कुकिंग ट्राय करत असतो. आज म्हणतात चला तुम्हाला लोकांना पण सांगूया आपण काय कसं काय करतो ते. नाही तुम्ही पण असे छोटे छोटे मुवमेंट असतात ते करत जावा. बनवण्याचं मागचं कारण म्हणजे असं असतं की आपण कुकिंग करतो म्हणजे एक वेगळीच मजा असते, नाही का. अच्छा, हमको सिखा रिया है. आता करायचं आपण लसूण कर, लसूण एकदम बारीक करायचं नाही का. ओके, तर पास्ता पण आपला बॉईल झालेला आहे. हे आपण करतोय 2 व्यक्तींसाठी. 2 व्यक्तीचा पास्ता आहे. विचार करा तुम्ही, आपल्याला फक्त किती कमी खर्च लागेल सगळं तुम्हाला सांगू. बस पास्ता आपला बॉईल झालेला आहे. आता पास्ता आपण काढून घ्यायचा साईडला, त्यातलं पाणी झाडून आणायचं. ते आपलं हे कोथिंबीर, सांबार, अजून तुम्ही काय म्हणता त्याला कमेंटमध्ये सांगा, नाही का. धनिया व्हायचे पकडणे का पकडने पैसे अरे छोटे गैस नहीं छोड़ उसको हमेशा साथ में रखने का. टाकायचे बटर, टाकायचं बटर, तुम्ही टाका गाडी थोडं परतून कांदा टाकतो. परत सांगतो तुम्हाला दिसत जिने आणि एक दिवस काय केलं, मूवी बघायला गेलो आम्ही आणि मूवी बघत होतो. तेव्हा आहे ना काय सीन झालं की आम्ही आलो बाहेर आणि काय खायचं म्हणलं, फ्रेंड होतं आमच्या सोबत. मी टाकायचं म्हणजे पास्ता खाऊया, नाही का. आणि का कॅफेवरती गेलो पास्ता खायला आणि तिथं बघतोय 300 रुपये प्लेट पास्ता. आणि मी म्हणलं भाई चला वडापाव खा के आते नहीं क्या, वडापाव भी अपना पेट भर जाता. 300 रुपये का पास्ता मला इतने भी अमीर नहीं बोले होते कि 300 का पास्ता खा सकते. कभी कभी पैसे कम
नहीं, हम लोगों ने गरीबी देखी है। थोडा मैदा ऍड करायचा आहे, मैदा खूप गरजेचा असतो. आणि नंतर त्याच्यामध्ये टाकून आपण थोडी कॉर्नने मस्त टेस्ट येते. कॉर्न पण मस्त टेस्ट. त्या हिशोबाने टाका तुम्हाला केवढं लागतं ते आपल्या टेस्टनुसार. एकदम जास्त मीठच नका टाकत बसू शकतो. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, याच्यामध्ये बघा सांगतो तुम्हाला, हातामध्ये घेऊन सांगतो मी म्हणजे चिली फ्लेक्स ॲड करायचं. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं ॲड करा तुम्ही, ते तुमच्या टेस्टानुसार. आम्हाला जेवढं लागतं तेवढं ॲड करतो. ती ऑरिगॅनो आधी टाकलं चिली फ्लेक्स, मग टाकलं ऑरिगॅनो. ऑरिगॅनो टाकलं थोडं मीठ कमीच टाका, म्हणजे ऑरिगॅनोमध्ये पण थोडं खारटपणा असतो. आणि त्याला परतून घ्यायचं का बरोबर घ्यायचं. दूध आहे त्याच्यामध्ये आपण करणार ॲड दूधमध्ये व्हाईट सॉस पास्ता हे बनतो. दूध आहे ॲड करून घ्यायचं मस्त करून त्याच्यामध्ये ॲड करायला. ॲड करणं असं चीज घ्यायचं आणि चीज त्याच्यामध्ये घ्यायचं ॲड वगैरे मी घालता येते ओके. त्याच्यावरती टाकायचं कोथिंबीर, संपा काय म्हणतात धनिया. ये अपना व्हाइट सॉस पास्ता और ये हो गया बनके रेडी. अभी तो पण बटर, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, पास्ता आणि दूध ह्या आपण 5 गोष्टी आणल्या. ह्या 5 गोष्टी आपल्याला पडल्या 70 रुपीजला. 70 रुपये तो बटर किती झाला? 15 90 रुपये पकडला. 90 रुपये टोटल आपल्याला करता आला. 90 रुपयामध्ये 2 लोकांचा पास्ता रेडी नाही का. म्हणजे हॉटेलमध्ये पण हाच पास्ता करतात, तो आपण हा पास्ता रेडी. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा पास्ता, तुम्ही पण नक्की खावा आणि तुम्हाला कळत. हा आपण प्लेटिंग करूया पास्ता. म्हणत असताल की एवढं भारी आणि एवढं भारी स्ट्रक्चर त्याला कसं आलंय किंवा एवढा भारी जमलाय कसा, तर याचं कारण काय आहे की बालू ऍक्च्युअल मध्ये एक शेफ आहे, त्यामुळे त्याला प्रॉपर जमतंय. तर तुम्ही घरी एकदा ट्राय करत असाल तर ट्राय ऑन युअर ओन रिस्क आता सांगतो. तर हा आपला झालाय पास्ता रेडी. आता आपण बघूया कसा झालाय पास्ता. आपण टेस्ट करतोय आता. खूप खतरनाक त्याचा असा दिसतोय, एकदम क्रीमी आणि एकदम मस्त झालाय. शिजला पण क्वालिटी तो, जसं की तुम्ही बघताय. आता थोडा गरम आहे, बघू टेस्ट करून सांगतो तुम्हाला. ऍक्च्युअल क्वालिटी आलाय भाऊ. ऍक्च्युअल क्वालिटी आलाय. 90 रुपयामध्ये आपण 2 लोकांचा पास्ता बनवला मित्रांनो. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा असा आपला पास्ता.